Hello class, in last lecture we are done with the solubility product and relationship between the solubility and solubility product. And today we are going to deal with the condition of precipitation, common ion effect and some problems. So first we deal with the condition of precipitation. In condition, some conditions are given below which is useful for the precipitation. Okay, ionic product defined as the KSP, difference between IP and KSP. याच्यामध्ये काही कंडिशन्स दिलेल्या आहे ज्या की युजफुल असतात जर प्रेसिपिटेशन हे कसं असतं म्हणजे कसं होतं कोणत्या कंडिशन्सवरती डिपेंड केलेलं आहे. तर ते 3 कंडिशन्स दिलेल्या आहे. त्यापैकी तीनही कंडिशन्स हा यूजफुल आहे की एखाद्या सोल्युशनमध्ये जेव्हा आपण दुसरं सॉल्ट किंवा काही दुसरं सोल्युशन टाकत आहो तर त्याचं प्रेसिपिटेशन किती प्रमाणात होतं, किती पर्सेंटेजमध्ये होतं हे या 3 कंडिशन्सवरती डिपेंडंट आहे. IP contains concentration of ions under any conditions. KSP contains equilibrium concentrations. IP काय कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ आयन कोणत्याही कंडिशन्समध्ये IPला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन दाखवते आणि KSP हे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन दाखवते. IP काय दाखवते कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स दाखवते आणि KSP काय दाखवते कंटेन्स इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स. ओके, तर 3 कंडिशन्सपैकी पहिली कंडिशन्स आहे ज्यामध्ये की आयनिक प्रॉडक्ट हे इक्वल्स टू सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. IP इक्वल्स टू KSP म्हणजे आयनिक प्रॉडक्ट इक्वल्स टू सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. तर त्यामध्ये काय की जेव्हा IPची व्हॅल्यू हे इक्वल्स टू येणार KSP बरोबर तेव्हा तो आपलं त्याचं प्रेसिपिटेशन कसं होणार की ते सोल्युशन हे सॅच्युरेटेड राहणार आणि सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट. ओके, नेक्स्ट कंडिशन इज IP इज ग्रेटर दॅन KSP. आयनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. सेकंड कंडिशनमध्ये जेव्हा IPची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन राहणार KSP पेक्षा तेव्हा सोल्युशन हे सुपर सॅच्युरेटेड राहणार आणि प्रेसिपिटेशन्स ऑफ कंपाऊंड विल ऑकर. म्हणजे सेकंड याच्यामध्ये काय होईल की प्रेसिपिटेशन जेव्हा IPची व्हॅल्यू जास्त असणार KSP पेक्षा तेव्हा आपल्याला प्रेसिपिटेशन मिळणार. आणि लास्ट कंडिशन आहे की IP इज लेस दॅन KSP तेव्हा द सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड अँड प्रेसिपिटेशन विल नॉट ऑकर. ओके, म्हणजे आपल्याला प्रेसिपिटेशन कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशनमध्ये सेकंड जे कंडिशन आहे ज्यामध्ये IPची व्हॅल्यू जास्त आहे KSP पेक्षा तिथेच फक्त तुम्हाला प्रेसिपिटेट मिळणार, दुसऱ्या कंडिशनमध्ये मिळणार नाही. तिसरी कंडिशन काय आहे IP इज लेस दॅन KSP तर त्याच्यामध्ये प्रेसिपिटेशन होणार नाही. सो नेक्स्ट इज प्रॉब्लेम जे आपण KSP जे कंडिशन्स ऑफ प्रेसिपिटेशन आहे त्याच्यावरती प्रॉब्लेम्स बघणार आहोत. त्यातलं पहिलं प्रॉब्लेम हे आहे की अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग इक्वल वॉल्यूम्स ऑफ 0.1 मोल MgCl2 अँड 0.3 मोल Na2CO2 C2O4 Na2C2O4 at 293 Kelvin, which would MgC2O4 precipitate out. KSP of MgC2O4 at 293 Kelvin is 8.56 into 10⁻⁻5. एक सोल्युशन प्रिपेअर केलेलं आहे. त्या सोल्युशनमध्ये दोघांचे व्हॉल्यूम मिक्स केलेले आहे, इक्वल व्हॉल्यूम. बरं, इक्वल व्हॉल्यूम मिक्स केलेले आहे. त्याच्यामध्ये पहिल्या एक MgCl2 घेतलेला आहे, दुसरं कंपाऊंड आहे Na2C2O4 आहे. तर पहिल्या याचं MgCl2चं कॉन्सन्ट्रेशन 0.1 ml आहे तर मोलर आहे, तर दुसऱ्या याचं Na2C2O4चं कॉन्सन्ट्रेशन 0.3 आहे. ठीक आहे, ह्या दोघांना मिक्स केल्यानंतर एक प्रेसिपिटेशन बनत आहे, ती आहे MgC2O4 बनत आहे. तर त्या प्रेसिपिटेशन हे आयनिक प्रॉडक्टपेक्षा ग्रेटर आहे की नाही आहे आणि प्रेसिपिट बनतच आहे की नाही आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तर त्यासाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे की वेन सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग 2 वॉल्यूम्स, जेव्हा 2 वॉल्यूम्स आपण मिक्स करत आहोत तेव्हा त्या वॉल्यूम्स मिक्स केल्यानंतर जे आपल्याला टोटल व्हॉल्यूम मिळते ती काय असते, डबल असते पहिल्या वॉल्यूमपेक्षा. बरोबर, कारण जर मी MgCl2 हे 10 ml घेतलं आणि Na2C2O4 हे 10 ml घेतलं तर 10 ml काय होणार
20 ml होणार. म्हणून आपल्याकडे जे 2 सोल्युशन्स घेतलेले आहेत त्यांना मिक्स केल्यानंतर आपला जो व्हॉल्यूम मिळत आहे तो काय मिळत आहे, डबल व्हॉल्यूम मिळत आहे, बरोबर. अँड इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स वुड बी हाफ ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे की जेव्हा आपण पहिल्या व्हॉल्यूमचं कॉन्सन्ट्रेशन मिक्स करत आहोत, पहिल्या व्हॉल्यूमचं कॉन्सन्ट्रेशन राहतं, पहिल्या व्हॉल्यूमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहणार. मग ज्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये दुसरं सोल्युशन टाकू तर ते काय होणार, कॉन्सन्ट्रेशन काय होणार, दुसरं सोल्युशन टाकल्यामुळे पहिल्या याचं कॉन्सन्ट्रेशन अर्ध होणार, बरोबर. म्हणजे आपण जेव्हा 2 व्हॉल्यूम एकत्र करत आहोत तर व्हॉल्यूम डबल होतं आणि कॉन्सन्ट्रेशन काय होतं, हाफ होतं. म्हणून आपल्या जो MgCl2चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं होतं, MgCl2मध्ये Mgचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, 0.1 मोल डिवायडेड बाय काय राहणार, 2 राहणार. का, कारण की आपण त्यामध्ये दुसरं व्हॉल्यूम ॲड केल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, हाफ होणार. तर आपल्याला MgCl2चं 0.1 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू किती आलं, 0.05 मोल पर लिटर. हे आलं Mg2+चं कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट C2O4 याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काढायचं आहे. तर C2O4 कॉन्सन्ट्रेशन काढायसाठी तसंच जसं आपलं पहिल्याचं MgCl2चं कॉन्सन्ट्रेशन काढलं तिथे आलं होतं आपलं 0.05 मोल पर लिटर आलेलं होतं. तर याच्यामध्ये काय करणार, 0.3 हे कॉन्सन्ट्रेशन कशाचं आहे, 0.3 मोल हे कॉन्सन्ट्रेशन आहे C2O4 -2 तर त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. का 2 केलं, कारण आपण जेव्हा व्हॉल्यूम ॲड करत आहोत तर तेव्हा इनिशियल जे आपण ॲड केलेले असतात कॉन्सन्ट्रेशनवाले ते वाले काय होतात, हाफ होतं, म्हणून डिवायडेड बाय 2 केलेलं आहे. ठीक आहे, डिवायडेड बाय 2 केलं तर व्हॅल्यू किती आली, 0.15 मोल पर लिटर. This ion would react to form sparingly soluble salt MgC2O4 in accordance with reaction. म्हणजे जेव्हा आपण MgCl2 आणि त्यामध्ये काय Na2C2O4 जेव्हा टाकलं तेव्हा आपल्याला रिॲक्शन काय मिळत आहे, तेव्हा आपल्याकडे प्रेसिपिटेट काय मिळतं, Mg C2O4. बघा, पहिले MgCl2 मधून Mg+2 आणि सेकंड याच्यामध्ये Na2C2O4 मधून C2O4 हे दोघांचं कॉम्बिनेशन होऊन आपल्याला सॉल्ट काय मिळालेला आहे, MgC2O4 हा सॉल्ट मिळाला आहे. हा सॉल्ट म्हणजेच प्रेसिपिटेट आउट झालेला आहे. तर आयनिक प्रोडक्ट इन द सोल्युशन इज गिवन बाय, आपल्याला आयनिक प्रोडक्ट काढताना आपण शिकलेलोच आहो की आयनिक प्रोडक्ट कसं काढतो, 1:1 1:2 असं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा असतं तेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट असं करून आपण आयनिक प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करत असतो. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg2+ अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2O4 यांना मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळणार, आयनिक प्रॉडक्ट ऑफ सोल्युशन मिळणार. सो जर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg2+ काय आपल्याला काय व्हॅल्यू मिळाली, ती 0.05 मिळालेली ती मोल पर लिटर इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2O4 व्हॅल्यू काय मिळालेली होती, 0.15. दोघांचं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर काय मिळालं, 0.075 इक्वल्स टू, यालाच जर आपण लिहिलं तर 7.5 × 10⁻³ बरोबर. तर त्याचं याच्यामध्ये बघा याचा IP काय आलेला आहे आणि आपल्याला एक पहिले IP दिलेला आहे, KSP दिलेला आहे. तर KSP म्हणजे सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट आपल्याला दिलेली आहे आणि आपण IP काढलेले आहे. तर दोघांमध्ये काय रिलेशन आहे जे आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलेलं आहे की कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशनमध्ये IP आणि KSPचं रिलेशन दिलेलं आहे. तर या दोघांच्या व्हॅल्यूमध्ये कंपेअर केलं तर आपल्याला KSPची व्हॅल्यू काय होती, आपल्याकडे गिवन 8.56 × 10⁻⁵ होती आणि आपली IPची काय आलेली आहे, 7.5 × 10⁻³ आलेली आहे. सो तर आपण बघितलं तर IP हा ग्रेटर दॅन KSP, बरोबर. IP इज ग्रेटर दॅन KSP आलेली आहे व्हॅल्यू. ही व्हॅल्यू बघा आणि ही व्हॅल्यू बघा. तर यामध्ये काय IP इज ग्रेटर दॅन KSP आलेली आहे. म्हणून IP आणि IPची व्हॅल्यू KSPपेक्षा जास्त असेल तर आपण म्हटलेलं होतं की आपली सोल्युशनमध्ये प्रेसिपिटेशन फॉर्म होतं. म्हणून as ionic product is greater than KSP, precipitation will take place. So next problem is the solubility product of AgBr is 5.2 × 10⁻⁻13. Calculate its solubility in mole dm cube and
gram dm cube if molar mass of AgBr equals to 187.8 ग्राम मोल इन्व्हर्स. तर यामध्ये काय दिलेलं आहे, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ AgBr दिलेला आहे, जो की 5.2 इंटू 10⁻⁻13 आहे. आणि आपल्याला काढायचं काय आहे, सोल्युबिलिटी काढायची आहे. ओके, सोल्युबिलिटी म्हणजे एस काढायचं आहे. तो पण सोल्युबिलिटी हा दोन याच्यामध्ये काढायचा आहे, एक मोल डीएम क्यूब मोल पर डीएम क्यूबमध्ये काढायचं आहे आणि सेकंड ग्राम पर डीएम क्यूब काढायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मोलर मास ऑफ AgBr दिलेला आहे. मोलर मास ऑफ AgBr काय आहे, 187.8 ग्राम मोल इन्व्हर्स. सो सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम आपण बघितलेलं होतं. तर याच्यामध्ये काय गिवन आहे, AgBr दिलेलं आहे. तर ते वीक असल्यामुळे त्याची रिव्हर्सिबल रिॲक्शन होते. तर याचं डिसोसिएशन कसं होणार, Ag प्लस Br दोनही ॲक्वसमध्ये. हा जो आहे हा 1:1 रेशोमध्ये घेतलेला आहे, म्हणजे AgBr 1:1 रेशोमध्ये घेतलेला आहे. तर x काय होणार, x = 1 होणार आणि y = 1 होणार. तर आपण पहिल्यांदा बघितलेलं होतं 1:1 मध्ये x = 1 तर y जरी 1 घेतला तर KSP = आपल्याला काय मिळते, s² मिळते. कारण KSP मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br घेतलेलं होतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br घेतल्यानंतर दोघांची सोल्युबिलिटी काय असते, सेम S असते. म्हणून इथे आपल्याला KSP काय मिळालं होतं, s². तर आपल्याला काढायचं काय, सोल्युबिलिटी S ने डिनोट केल्या जाते. S = √of KSP. S = √KSP. तर S ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, सोल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू काय दिलेली आहे, KSP ची व्हॅल्यू 5.2 इंटू 10⁻13. तर त्याचं अंडररूट काढलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं, S = 7.2 इंटू 10⁻7 मोल पर डीएम क्यूब. आता आपल्याला इथे दोन व्हॅल्यू काढायच्या होत्या, मोल पर डीएम क्यूब आणि ग्राम पर डीएम क्यूब. तर मोल पर डीएम क्यूबची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 7.2 इंटू 10⁻7 मोल पर डीएम क्यूब मिळालेली आहे. तर सेकंड व्हॅल्यू काय काढायची आपल्याला, ग्राम पर डीएम क्यूब. तर सोल्युबिलिटी इन ग्राम पर डीएम क्यूब काढायसाठी मोलर सोल्युबिलिटी इन मोल पर डीएम क्यूब, म्हणजे जी आपली मोल पर डीएम क्यूबवाली सोल्युबिलिटी आहे ती करायची इंटू मोलर मास ऑफ जो पण ज्याची पण आपल्याला सोल्युबिलिटी काढायची आहे त्याचा मोलर मास मल्टिप्लाय करायचा. तर याचा मोलर मास आपल्याला ऑलरेडी गिवन आहे प्रॉब्लेममध्ये. तर आपलं सोल्युबिलिटी काय निघाली, AgBrची सोल्युबिलिटी निघालेली आहे 7.2 इंटू 10⁻7 मोल पर डीएम क्यूब इंटू मोलर मास ऑफ AgBr काय आहे, 187.8 ग्राम पर मोल. ओके, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर काय मिळत आहे, तर सोल्युबिलिटी ऑफ AgBr = 1.35 इंटू 10⁻4 ग्राम डीएम क्यूब per dm cube. So next problem is, if 20.0 cm cube of 0.050 m BaNO3 are mixed with 20 cm cube of 0.020 molar NaF, will BF2 precipitate. Okay, KSP of BaF2 is 1.7 into 10⁻6 at 298 Kelvin. पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितलेलं होतं की जेव्हा दोन व्हॉल्यूम आपण सेम व्हॉल्यूम मिक्स करत आहोत तर व्हॉल्यूम काय होते, डबल, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होते, हाफ. तर यामध्ये बघा 20 cm क्यूब ऑफ BaNO3 होल ब्रॅकेट 2, ओके, प्लस 20 cm क्यूब ऑफ NaF, हे दोघांना मिक्स केलं तर आपल्याकडे व्हॉल्यूम काय झालं, 40 झालं. आणि दोघांचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ BaNO3/2 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaF, ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, हाफ होतं, बरोबर. म्हणून आपल्याला व्हॉल्यूम कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशन काय होणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पहिले जे दिलेलं होतं त्याचं इंटू त्याचं व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ BaNO3/2 याचं काढायचं असेल तर आपल्याकडे BaNO3/2चं कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे, 0.050
मोलर इंटू वॉल्यूम काय दिली होती त्याची 20 आणि डिवायडेड बाय टोटल वॉल्यूम काय होती 40. टोटल वॉल्यूम काय होती 40. तर आपला आन्सर काय येणार 0.025 मोल. 0.025 मोल बरोबर आलं त्याचं. जेव्हा आपण सोल्युशन 40 वॉल्यूम काय घेतलं 40 ml घेतलेलं आहे तर आपलं सोल्युशन काय मिळालं बरोबर हाफ मिळालेलं आहे. सेकंड याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaF काढायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaF जो पहिले घेतलेला होता तो इंटू त्याचं वॉल्यूम आणि डिवायडेड बाय टोटल वॉल्यूम. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaF काय आहे 0.020 इंटू वॉल्यूम किती होतं 20 डिवायडेड बाय टोटल वॉल्यूम काय झाली आपली ह्याचं 20 आणि याचं 20 मिळून 40. सो 0.02 इंटू 20 इंटू 20 डिवायडेड बाय 40. तर आपलं कॉन्सन्ट्रेशन काय आलं NaFचं 0.010 मोर. एवढं कॉन्सन्ट्रेशन आलं NaFचं. कॉन्सन्ट्रेशन किती आलं NaFचं इतकं आलं. सो देअरफोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba2 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.025 मोल आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ F किती आलं 0.010 मोल. हेन्स त्यांचं मग आयनिक प्रॉडक्ट काय होणार आयनिक प्रॉडक्ट काय होईल आपलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba2 प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ F पॉवर 2. कारण आपल्याला माहिती आहे BaF2 होतं. BaF2चं प्रेसिपिटेशन मिळालेलं होतं. प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे की प्रेसिपिटेशन ऑफ BaF2. तर याचं जर आपण रेशो कसं घेतलेला आहे 1:2 रेशो घेतलेला आहे. म्हणजे x इज इक्वल्स टू BAची व्हॅल्यू काय आहे 1 आणि Fची व्हॅल्यू काय y इक्वल्स टू 2. तर x इक्वल्स टू 1 आणि y इक्वल्स टू 2. तर याच्यामध्ये आपल्याला KSPची व्हॅल्यू काय मिळते KSPची व्हॅल्यू मिळते 4s³. याची व्हॅल्यू काय मिळते 4s² हे मिळते जे x इक्वल्स टू 1 आणि y इक्वल्स टू 2. तर याची आपल्याला KSPची व्हॅल्यू काय मिळत आहे 4s³ मिळत आहे. तर यामध्ये बघा IP इक्वल्स टू IP जर काढायचं असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ F2. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA किती मिळालं होतं 0.025 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ F किती आहे 0.01. त्याच्यामध्ये आपल्याला Fची व्हॅल्यू F किती घेतलेलं आहे आपण 2 म्हणून त्याचंच काय केलेलं आहे स्क्वेअर. सो आपल्याला आन्सर काय मिळालं IPची व्हॅल्यू 2.5 इंटू 10⁻⁶. तर यामध्ये IPची व्हॅल्यू बघा आणि KSPची व्हॅल्यू बघा. IPची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 2.5 इंटू 10⁻⁶ आणि KSPची व्हॅल्यू काय दिलेली आहे गिवन केलेली आहे 1.7 इंटू 10⁻⁶. तर आपल्याला याची व्हॅल्यू बघा आणि याची व्हॅल्यू बघा. याच्यामध्ये KSPची व्हॅल्यू काय आहे कमी आहे ॲज कम्पेअर टू IPची व्हॅल्यू जास्त आहे बरोबर. म्हणून IPची व्हॅल्यू जेव्हा जास्त असते तेव्हा आपलं काय होते सोल्युशन हे प्रेसिपिटेट होतो. हे आपण कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशनमध्ये बघितलेलं आहे. सो आयनिक प्रॉडक्ट इन द सोल्युशन इज ग्रेटर दॅन KSP. हेन्स BF2 विल प्रेसिपिटेट फ्रॉम दी सोल्युशनमधून BF2 हे प्रेसिपिटेट होतं. सो नेक्स्ट टॉपिक इज कॉमन आयन इफेक्ट. नेक्स्ट टॉपिक काय कॉमन आयन इफेक्ट. याच्यामध्ये नावातच बघा काय आहे कॉमन आयन म्हणजे कॉमन आयन राहणार. आयन्स हे कॉमन राहणार ठीक आहे. म्हणजे जर आपण एखादी सोल्युशन घेतलेलं आहे त्या सोल्युशनमध्ये एखादी आपण सॉल्ट घेत आहोत तर सोल्युशन आणि सॉल्टमध्ये दोघांपैकी काहीतरी एक कॉमन राहणार ठीक आहे. आता कॉमन राहणार म्हणजे त्याचा काही ना काही इफेक्ट होणार. तर तो इफेक्ट कसा राहील ते आपल्याला बघायचं आहे. सपोज आपण वीक ॲसिड कन्सिडर केलं आहे. वीक ॲसिड काय आहे HA कन्सिडर केल्यानंतर त्याचं डिसोसिएशन होणार. वीक असल्यामुळे ते इक्विलिब्रियम फॉर्म करतील आणि याचं डिसोसिएशन झालं तर आपल्याला काय मिळणार H++A- मिळणार H++A- मिळणार. तर नंतर आपल्याला यामध्ये एखादी सॉल्ट ॲड करायचं आहे की त्या सॉल्टमध्ये एखादी आपल्याला कॉमन आयन मिळेल जो की या वीक ॲसिडमध्ये असेल ठीक आहे. तर आपण सपोज BA हा सॉल्ट ॲड करू या सोल्युशनमध्ये. हा पण वीक असल्यामुळे यामध्ये देखील इक्विलिब्रियम फॉर्म होणार. सो आपल्याला डिसोसिएशन याचं काय मिळेल B++A-. तर बघा या दोनही याच्यामध्ये A- हे कॉमन दिसत आहे. तर याचा इफेक्ट काय होईल अकॉर्डिंग टू द ली चॅटर्लियर प्रिन्सिपल. आता ली चॅटर्लियर प्रिन्सिपल काय म्हणतो
की जर तुम्ही प्रॉडक्ट हा वाढवला असेल तर ती रिॲक्शन काय जाईल, बॅकवर्ड जाईल. म्हणजे याचा जर तुम्ही प्रॉडक्ट वाढवला असेल तर रिॲक्शन काय होणार, बॅकवर्ड रिॲक्शन होणार. म्हणजे जर ह्या आपण 100% घेतला तर त्याचं डिसोसिएशन पहिलेच वीक असल्यामुळे तो 5% वगैरे होईल, आणि तो 5% असल्यामुळे आपण आता त्याच्यामध्ये कॉमन आयन टाकल्यामुळे तो 5% मधूनही 2% हे काय होईल, बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये जाईल. हा झाला कॉमन आयनचा इफेक्ट, बरोबर. काय झालं कॉमन आयनचा इफेक्ट, की जो पहिले आपल्याला डिसोसिएशन 5% मिळायचा तो डिसोसिएशन आपण प्रॉडक्ट ॲड केल्यामुळे तो अकॉर्डिंग टू द ली चार्टेरियल प्रिन्सिपल ते रिॲक्शन काय होणार, बॅकवर्ड जाणार. म्हणजे त्या 5% मधूनही काही पर्सेंट हे बॅकवर्ड रिॲक्शन होऊन आपल्याला जो पहिला आपण वीक ॲसिड जेवढा टाकला होता तेवढा आपल्याला वीक ॲसिड वापस मिळेल. सो हा कॉमन जनरल एक्झाम्पल झालं. सो आपण काय करणार, एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेणार. कन्सिडर अ सोल्युशन ऑफ वीक ॲसिड CH3COOH अँड इट्स सोल्युबल आयनिक सॉल्ट दॅट इज CH3COONA. आता CH3COO म्हणजे ॲसिटिक ॲसिड हे वीक ॲसिड असल्यामुळे त्याचं डिसोसिएशन काय होणार, स्लाइटली होणार. म्हणून आपल्याला काय मिळालेली आहे, CH3. आता याचं डिसोसिएशन कसं करायचं, CH3COO मायनस ॲक्वस प्लस H प्लस आयन. आता आपण त्याच्यामध्ये कोणतं एक सॉल्ट ॲड केलेलं आहे, हे सॉल्ट, ठीक आहे, सोडियम ॲसिटेट. तर CH3COONA बीइंग अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली. हा वीक आहे त्याच्यामुळे याचं काय होणार, डिसोसिएशन कमी होणार, आणि जो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट होता सॉल्ट तो त्याचं डिसोसिएशन काय होणार, कम्प्लिटली होणार. तर CH3COONA हा कशामध्ये त्याचं डिसोसिएशन झालं, CH3COONA CH3COO मायनस प्लस Na प्लस, ठीक आहे, याचं डिसोसिएशन झालं. नेक्स्ट, बोथ द ॲसिड अँड द सॉल्ट प्रोड्यूस. बघा ॲसिड आणि सॉल्ट आपलं दोघंही काय प्रोड्यूस केलेलं आहे, याच्यामध्ये बघा ॲसिडनी पण CH3COO मायनस प्रोड्यूस केलेला आहे आणि सॉल्टने पण CH3COO मायनस प्रोड्यूस केलेला आहे. सो CH3COONA डिसोसिएट कम्प्लिटली कारण तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट होता. देअरफॉर इट प्रोव्हाइड हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस, बरोबर. की जो आपला सॉल्ट आहे तो सॉल्ट कम्प्लिटली डिसोसिएट झाल्यामुळे आपल्याला CH3COO मायनसचे आयन्स काय मिळालेले आहे, जास्त मिळालेले आहे. तर त्याचे आयन्स जास्त मिळत असल्यामुळे आता आपण का अकॉर्डिंग टू द आता त्याचं प्रॉडक्ट काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. प्रॉडक्ट वाढलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये ते काय करणार, ली चार्टेरियल प्रिन्सिपल अप्लाय होणार त्याच्यावरती. सो द ॲडिशन ऑफ CH3COO मायनस फ्रॉम CH3COONA या सॉल्टमधून CH3COO मायनस हा कशामध्ये ॲड होणार, जो आपण वीक ॲसिडचं सोल्युशन घेतलेलं होतं त्याच्यामध्ये तो ॲड होणार. म्हणजे त्याच्यात आपलं काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस हे काय होणार, वाढणार. म्हणजे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार किंवा प्रॉडक्ट वाढणार. म्हणून तो काय होणार, त्याच्यातला जो CH3COONA हा कशामध्ये शिफ्ट होणार, लेफ्ट हँड साईडमध्ये शिफ्ट होणार. म्हणजे रिॲक्शन काय होणार, रिव्हर्स रिॲक्शन होणार. ऑर फॉरवर्ड बॅकवर्ड रिॲक्शन काय होणार, बॅकवर्ड होणार. रिॲक्शन बॅकवर्ड झाली तर काय होईल, की जो आपला CH3COOH आहे म्हणजे ॲसिटिक ॲसिड आहे तो ॲसिटिक ॲसिड काय होणार, वापस मिळणार आपल्याला. Thus reverse reaction is favored in which CH3COO minus combine with H plus to form unionized CH3COOH. म्हणजे जेव्हा आपल्याकडे याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालेलं आहे, ते कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे तो कशासोबत कंबाईन होणार, H प्लस सोबत कंबाईन होणार अकॉर्डिंग टू द ली चार्टेरियल प्रिन्सिपल, आणि आपल्याला वापस काय मिळणार, अनआयनाइज्ड ॲसिटिक ॲसिड. Hence dissociation of CH3COOH is suppressed due to the presence of salt sodium acetate containing a common ion CH3COO minus. त्यामध्ये मग काय म्हणत आहे, की जो आपला आपण ॲसिटिक ॲसिड घेतलेला होता तो ॲसिटिक ॲसिड वापस आपल्याला मिळत आहे. का बरं, कारण आपण जो सॉल्ट आणि ॲसिड घेतलेला होता त्यामध्ये दोघांमध्ये एक आपल्याला CH3COO मायनस CH3CO2 मायनस हा जो आयन आहे हा आयन कॉमन असल्यामुळे आपल्याला अनआयनाइज्ड वापस ॲसिटिक ॲसिड मिळत आहे.
So the definition of common ion effect is the common ion effect state that the ionization of weak electrolyte is suppressed in the presence of strong electrolyte containing an ion कॉमन टू द वीक इलेक्ट्रोलाइट. बघा दोघांमध्येही कॉमन आयन असल्यामुळे ते काय होतं आहे, रिॲक्शन जी होत आहे ते रिॲक्शन बॅकवर्ड होत आहे. त्यामुळे जो आपण सॉल्ट घेतलेला वीक ॲसिड घेतलेला होता तो वीक ॲसिड आपल्याला वापस मिळत आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं असेल तर कॉमन आयनच्या इफेक्टनुसार डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण त्याला मग पहिले डिसोसिएशन कॉन्स्टंट हे अल्फाने डिनोटेट केलं होतं. सो याला आपण कॉमन आयन इफेक्ट झाल्यामुळे जर अल्फा डॅश हे जर केलं तर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते KA डिवायडेड बाय एम. हे फक्त फॉर्म्युला तुम्ही आठवण ठेवा. याला जर डिराईव्ह करायचं आलं तर डिराईव्ह करताना फक्त आपल्याला A अल्फाच्या ऐवजी त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे M घ्यायचं आहे. ठीक आहे, काय घ्यायचं आहे, M घ्यायचं आहे. दिस इज अवर लास्ट व्हिडिओ ऑफ दिस चॅप्टर. आय होप ऑल चॅप्टर और कंप्लीट चॅप्टर इज क्लिअर टू यू. आय होप की तुम्हाला पूर्ण चॅप्टर हे कंप्लीट चॅप्टर हे समजलेलं असावं असं मी गृहीत करते. थँक्यू क्लास.